महिला विधेयकाच्या अनुषंगानं जो बुद्धिभेद करण्याचा त्यांचा जो जुना खेळ आहे तो नव्या सरीपाटावर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष करत आहे. मात्र त्यांचे फासे आता उलटे पडायला लागले आहेत. मुळात महिला आरक्षण, महिला सन्मान या विषयावर बोलण्याचा कुठलाही अधिकार हा भारतीय जनता पक्षाला नाही. कारण भारतीय जनता पक्ष हा भारताच्या संविधानाला मानत नाही, तर भारतीय जनता पक्ष बंच ऑफ थॉट नावाच्या गोळवळकर गुरुजींनी लिहिलेल्या पुस्तकाच्या तत्वज्ञानावर आधारित त्यांची विचार प्रणाली आहे आणि त्यांच्या पक्षाचं तत्वज्ञान आहे. आणि अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून भारतीय जनता पक्ष तयार झाला आहे. आणि बंच ऑफ थॉट असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांचं जे मूळ तत्वज्ञान आहे, मूळ आयडिया ऑफ इंडिया जी आहे, समाजाच्या प्रतीचं त्यांचं जे दर्शन आहे ते संपूर्णतः हे मनुवादातून, मनुस्मृतीतून त्याचा जन्म झालाय. आणि मनुस्मृती काय सांगते तर सुरुवातीला जातीचे वर्गीकरण करत असताना 4 वर्ण व्यवस्था या मनुस्मृतीने सांगितल्या आहेत. आणि त्या 4 वर्णाची व्यवस्था सांगत असताना एक जो वर्ण आहे हा देवाच्या तोंडातून आलाय, दुसरा हातातून आलाय, तिसरा पोटातून आलाय आणि चौथा पायाच्या अंगठ्यातून उत्पत्ती झाली असं सांगितलं जात आहे. आणि पायातून ज्यांनी जो वर्ण आला त्याला शूद्र अशा स्वरूपामध्ये त्याचं वर्णन आहे. आणि त्यानुसार आजही भारतीय जनता पक्ष याच तत्वप्रणालीचा निर्वाह करत आहे. हा राहिला चतुर्वर्णाच्या अनुषंगानं. मात्र महिलांच्या अनुषंगानं जो बंच ऑफ थॉटचा विचार आहे, जो संघाचा विचार आहे आणि जो विचार मनुस्मृतीचा आहे हा एकसारखा आहे. आणि यामध्ये स्त्रीला अतिशूद्र म्हटलेलं आहे. आणि या अतिशूद्र स्त्रीला ज्या तत्वज्ञानाने म्हटलं त्या तत्वज्ञानाचा उदो भारतीय जनता पक्ष करते. तर भारताचं संविधान म्हणजे काय तर मनुस्मृतीला बाजूला काढत असताना, मनुस्मृतीला बाजूला सारत असताना, किंबहुना मनुस्मृतीची होळी करत असताना नवीन जी समाज व्यवस्था जी दिली आहे ती भारताच्या संविधानाने दिली आहे. पारंपरिक 3000 वर्षापूर्वीची जी नियम आणि कायदे जे समाजाचे होते, ज्या तत्वप्रणालीतून चालत होते त्याला बाजूला सरकत असताना संविधान आलं. आणि संविधानामध्ये 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू हे तर आलंच आलं. मात्र प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान, आपलं प्रिएम्बल जे आहे त्यामध्ये समता, बंधुता, सामाजिक न्याय, विश्वशांती या अनुषंगाच्या सोबतच जो महत्वाचा जो शब्द आहे की प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान हा राखला गेला पाहिजे. आणि तो महिला म्हणून महिलेला देखील समान मताचं मत जे आहे, अधिकार हा देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि त्यातूनच पुढे 73 74 घटना दुरुस्ती असेल, त्या तत्वज्ञानातून नोकरीमध्ये असणारं महिलांचं आरक्षण असेल, शिक्षणाचा सवलती ह्या त्यामध्ये असतील. मला हे सांगत असताना पुन्हा भारतीय जनता पक्षाला त्यांचाच चेहरा दाखवायचा आहे की मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुलेंनी काढली. आणि सावित्रीबाई फुले ह्या मुलींना शिकवत आहे, मुलींची शाळा काढली आहे म्हणजे त्या धर्म बुडवत आहेत, त्या धर्माच्या विरोधात आहेत असं सांगत असताना त्यांच्या अंगावर शेण फेकणारी जी औलाद होती ही कोण होती याचा विचार या निमित्तानं आरएसएसनी करावा. भारतीय जनता पक्षाने देखील त्याचा खुलासा कुठेतरी केला पाहिजे. त्यामुळे सावित्रीबाईंना दगडं मारणारे आणि त्यांच्यावर शेण फेकणारे हे काय अफगाणिस्तानातून आलेले नव्हते, सौदी अरेबियातून आलेले नव्हते, तिकडून जेरुसलेमवरून आलेले नव्हते, तिकडून लंडनहून आलेले नव्हते. हे स्वतः तथाकथित जे धर्म मार्तंड जे स्वतःला म्हणून घेत होते, जे मनुस्मृतीनुसार देश चालवावा असा ज्यांचा विचार होता, त्यांनी सावित्रीबाईंना छळलंय, शेण फेकलंय. आणि आपण त्याच विचारातून आलेले आहात. त्यामुळे हा महिला विषयक आपण जो काही प्रचार करताय त्याआधी आपण बंच ऑफ थॉटची होळी करावी. त्याआधी महिलांना अतिशुद्ध ठरवणाऱ्या मनुस्मृतीची पुन्हा एकदा नव्यानं आपण होळी करावी. आणि त्यानंतरच या संदर्भामध्ये आपल्याला कुठेतरी बोलण्याचा अधिकार आहे. हे देखील या निमित्ताने भाजपला आम्हाला सांगावं वाटतंय. आणि सोबतच आपली जी पितृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकपदी आजपर्यंत महिला बसल्या नाहीत. आजपर्यंत महिलेला त्या ठिकाणी सरसंघचालक पदाचं मानाचं पद आपण दिलं नाही. अहो नारी शक्ती म्हणून आज जे तुम्ही बोलताय, तुमच्यात हिंमत असेल देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदीजी, तर सांगा मोहन भागवतजींना की खुर्ची खाली करा आणि महिलेला या ठिकाणी आम्हाला बसवायचं आहे आणि महिलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखपदी आपण बसवा. आणि त्यानंतर आपण जो काही महिलांच्या पुळका आल्याचा जो कांगावा करताय तो आपण करावा. हे
या ठिकाणी एक खुलं आव्हान त्यांना आम्ही देत आहोत. सोबतीला कालच्या मुंबईतला तो तथाकथित जो एक इव्हेंट होता, जो स्पॉन्सर इव्हेंट होता, तो स्पॉन्टेनियस नव्हता, तो प्रायोजित करण्यात आलेला. कारण मोठ्या मोठ्या धनशक्ती सोबत आहेत, मोठ्या मोठ्या इव्हेंट कंपनी सोबत आहेत. आता ठेकेदारांवर चालणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष राहिला आहे, लाभार्थ्यांवर चालणारा तो पक्ष राहिला, कारण त्यांच्याजवळ आता कार्यकर्ते नाहीत. आणि अशांना घेऊन आपण जो कार्यक्रम केला, मुख्यमंत्री महोदय, आपण बोलायला येत असताना अर्धा हॉल खाली होणं म्हणजे काय आहे हे आपण समजून घ्यावं. एका मंत्र्यांना जे तथाकथित स्वतःला जेम्स बॉन्ड समजतात, पिस्तूल लावून फिरतात, अशा मंत्र्यांना जर गेट आऊट म्हटलं जात असेल तर आता या देशातल्या लोकांनी तुम्हाला सत्तेवरून खाली खेचण्याचा हा निर्धार केलेला आहे. आणि महिलांच्या नावावर आपण जे राजकारण करताय ते कृपा करून थांबवा. तुमच्यात हिंमत असेल तर जे सध्याचं जे सर्व विधानसभा आणि लोकसभेच्या अनुषंगानं आपण आरक्षण लागू करण्याचं देखील खुलं आव्हान काँग्रेस पक्षाने आपल्याला जे दिलं आहे ते आपण थेट स्वरूपामध्ये स्वीकारा. ही देखील या निमित्तानं आमची त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे.